दिवस आ माळा जाताय ते उगवा येताय काय कुठे गेलता तुम्ही सकाळी कवा गेलाय फोन करते तर फोन उचलला नाही काय नाही माणसाला काळजी लागते की नाही बाबा कुठं हाय काय उईस फोन उचलून 5 मिनिटं राहिलं 1 सेकंद बोलायला काय त्रास होत होता काय मी इथं हाय तिथं हाय सांगायला होत होता का त्रास सांगा घे झालं का बोलू झालं का नुसतं बोलते दांडका घेऊन महागा लागाय पाहिजे तुमच्या आ तू काय घेते मीच घेते तुझं लय झालंय घरी काय चालवलंय काय माणसाला गाडीवरून खाली तर उतरू दे तांब्यावरून आणा इतर पद्धत तुझ्यात नाही बुडली ती पद्धत जुनी झाली माणसं जुनी गेली काय पद्धत आली नवी तुम्ही पण पॅन मला पण द्या जाऊन तिकडे पेजा तळ्याला तळ पण आटलंय आता कुठे गेलता सांगा पहिला काम होतं सकाळी गेल तू कुठे गेलता बाहेर बाहेर कुठे त्याला नाव गाव काय त्याला आहे का नाही का नुसतं बाहेर काय काम आहे माहित नाही का कुठे गेल तू ते माहित नाही मला घेऊन माग लागते की सारखं घरात स्वप्न नको काय त्याला बघायला पूर्ण करायला घरी बसून तुझ्या कोणी केलं होतं बाहेर गेलं सकाळी जातोय ते सांच्याला येतोय आता दिवस उगवला अरे घरी बसून जर माणसाची स्वप्न पूर्ण होत असती तर लोकांनी झोपून स्वप्न पुरी केली असती तर लय काशा खांदल्या लय कशा तू प्रत्येक टायमाला आडवू बोल नको नाही काय दिसतंय का काय एकच टपू देईन वय टपू देता या कुठे गेलता स्पष्ट भाषेत सांगा आडवं तिडवं अजिबात बोलायचं नाही मला तेच बघायला गेल तू घर रानात बांधलेलं चांगलं आहे का हाय तर इकडे तोंड करून बांधलेलं चांगलं आहे नियोजन करायचं हो काय त्यामुळे नुसतं असं बसून बोलायला लय वज बसत नाही औ जिकडे गेलता तिकडे जावा जिकडे गेलता तिथे परत मग घर बांधा आणि मला घर द्या असलं म्हणायचं नाही अरे तोंड उचलून नुसतं बोलायचं त्याला काय करावं लागतंय काय नाही ती बघायला पाहिजे का नको इंजिनियर आणावं लागतोय काय मग ताजमहल बांधायचा अगं इंजिनियर आणल्याशिवाय ती दिशा बघितल्याशिवाय ती काय असेल ती वास्तुशास्त्र बघितल्याशिवाय घर बांधायचं काय सोपं राहिले काय पहिल्यासारखं चुकीचं झालं तर ढासळावं लागतंय तोंड उचलून लागले टेंबड्यानं बोलायला खरं बोला की खरं तुम्ही इंजिनियर आणा गेलता का कुठं दुसरीकडे गेलता ती सांगा मला हे बघा इंजिनियर संघ या दुकानात बी गेलो होतो काय केलं त्या दुकानात जाऊन ती मला चड्डी बनायला आणली मग आला जावा चिठी बनायला आणली माझी चड्डी बनायला मला काय करायचंय फालतूगिरी बंद करा काय आणलंय काय आणलंय सांगचं पिंचाल का नाही चड्डी बनायला म्हणून सांगितले घरात ठेवा पिशवी दिली डोळं गेलं हात फुटलं काय आ कुणाला आणली आता ती जी आहे का नाही तिला आणली कशाला आणली लय त्या दिवशी लग्नात इच्छापासून म्हणत होती तोंड उचलून तुम्ही कुठं मला साडी घेतली तुम्ही कुठं आणली हा चांगली आणली नाही नाही हलकी आहे एकदम बोत्यार आहे 100-150 रुपयात घेऊन आलोय आता कसं तिरकट डोळ्यानं बघा येतंय आता थोबाडा 12 लगेच कशा वाजल्या किती पैशाची आणली आणून आणून शना त्याच्यावर किंमत आहे डोळं फाडून बघ की 1000 रुपयाची हा 150 रुपयाची साडी आहे 1000 रुपयाची म्हणाय नसतं सहज येतंय ओ उपकारच केला मला साडी अगं तू 1000 रुपये कमवत नाही पट्ट्यान तुला 150ची साडी दिली डिस्काउंट काय तर बसला असेल की 1050 मग काय धरणं लागलंय 1700 साडी आहे 1050ला बसली इथं दिसतंय का नाही तिथं 1750 त्या स्टिकर वर आहे काय ह्या करतात मी म्हणत होतो अडाणी बायकोच कराय नको शिकलेली असली लगी वाचा येतं लिहाय येतं सगळं होतंय याला काय त्यातलं जुळतच नाही दुसऱ्याने सांगावता वाच हा साडी कोणच्या दुकानात घेतली सांगू का मला वाचा येत नाही येतंय की थोडं थोडं वाचाय कसं येत नाही मला हा काय येतंय सरस्वती कलेक्शन मधून आणली साडी तुम्ही हा झालं का ती नाव तोंडपाट झालेलं आहे हो बारमाही जातोय म्हणून आता हे ताईच्या टी शर्टावर काय आहे ही वाचून दाखव ती मला येत नाही इंग्लिश हा इंग्लिश मग कशाला तोंड उचकडून बोलतोय मी तुम्हाला इंग्लिश फाडफूड वाचून दाखवीन वा तुम्ही लय मला बोलताय ना हा इंग्लिश फाडफूड बरोबर तुला इंग्लिश फाडफूड येणारच की फाडू नको घ्या आता तुला काय मिळलं फाडून राहू दे ओ सारखं नाद लावायचा कुठं गेलं तिकडं बसायचं पाण्यात पडली मी साडी आणली उपकार करा आता उठता बसता टोम नाही काय तुला साडी आणली तीच ऐकायचं राहिलं होतं आता आणि ती कागदात घालू दे अगं आणलेली आणलीच म्हणच की
उपकार केले का बोलू नको. कोण हा निचिल पिचिल का नाही गुंडाळून फिरचिल का नाही. होय हा दुसरा कलर नव्हता काय सगळं तांबडच कलर बघू जाणताय सगळं आधी काय भगवा कलर आहे काय. तांबडं ओ अगं तांबडा हे ताईच्या अंगात टी शर्ट आहे त्या साडीचा कलर बघ ती टी शर्ट बघ कळतं का कलर कोणचा आहे. अरे तुला साधं मराठी वाचा येत नाही तर कलरचं कधी कळायचं आहे. सारखं टोमनं देत जाऊ नका हा? वाचा येत नाही मी पण कवा तर वाचाय शिकीन कवा तर लिहाय शिकीन कवा तुमची पुंगी वाजवीन कळलं. का ग बाय तुझी मम्मी पुंगी वाजवीन म्हणल्यावर हसू येतंय काय. उगाच सांगतो मला तुम्ही कुठे गेलता तेवढं सांगा मला सकाळ मी 2 कामं होती आज ती आपल्या घराचं वास्तू दोष किंवा काय तिथं घर बांधायची जागा चांगली आहे का ती बघायला गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट येता येता चला म्हणलं 1000-1100 साडी घेऊन जावं म्हणून साडी घेऊन आलो. यायला जरा काय वेळ झाला मी तुला साडी आणाय आलोय की एवढा जरा बोलोस तर काय वेळ झालाय बायकून पाक आक उकरूनच ठेवलं उकरंड पाक फुकूनच ठेवलं त्यात खाताची एक पाटी म्हणून ठेवली नाही. अगं एवढं जर काम आणि एवढं जर न्याट असेल तर रानातली ढेकळं फोड जा जरा दगड फिगड गोळा कर जा चुन काढाकली लय तोंड वाकड करू नको. नाही साडी कशी आहे बघती हो. अगं एकदा बघितली आणि 10दा बघितली साडी ती साडीच राहणार आहे ना काय ते जर चड्डी बनेल तर होणार नाही. नाही बघती सूत कसं आहे कसं नाही होय सुतातलं तर कळतं का तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही आणलं होय वा? नव तुला कळतंय का. तुम्हाला एवढी प्रॅक्टिस केव्हापासून शिकली की साड्या तुम्हाला केव्हापासून कळायला लागलं साड्यातलं एवढं मला सांगा तुम्हाला कळत नव्हतं आता कसं कळायला लागले तुम्हाला साडीतलं. आतापर्यंत तुला साड्या आणल्या कधी तू आली का तोंड उचलून संग आली का. मग कोण असतंय संग मी जाणून देतोय ना कवा आणून दिलं मी जाते संग तुमच्या कधी एकदा नाही 2दा आली आहे आणि तो बी एकदा आल्यावर असलेच घेतली त्या मोठ्या पटीतले ह्यातल्या साड्या आणि कितीच्या 1100 रुपयाच्या कसलं सुत आहे ते छान आहे सूत चांगला आहे मस्त आहे कुठल्या क्वालिटीज आहे कसं आहे सुती आहे कॉटन आहे टेरिकोट आहे मांजरपाट आहे काय ती मांजरपाट हं? अजून एक असला मांजरपाट जुन्या काळातलं झालं ते तेरे कुठं आहे हं? कॉटन नाही कॉटन ताट असतं कापड होय तेरे कुठ मध्ये आहे असं हं. झिरझिरत असतं का तू जी अंगावर साडी नेसली ती कसली आहे कॉटनची टेरिकोटची कसली आहे? तेरे कुठंच आहे हं? तेरे कुठंच आहे कॉटन म्हणल्यावर कापड कसं येतं ताट येतं कापड हं. बाकीची लग्नात एकदा साडी घेतलेली आहे का त्याला 7-8 वर्ष 10-15 वर्ष झाली ती हाय अशी आहे साडी अजून आहे शे त्याला ती ते हे म्हणायचं काय काय म्हणायचं कॉटन अगं सारवडे तिचा बोडू नको तिच्या जरा येऊ दे ध्यानात मेंदू बधीर झालेली बाय आहे पहिलीच ती लेकरं पडलं कडू येते धाडीच केलं 1200 रुपयाचं आता किती दिवस टोमणं ऐकायचं ऐकून आणतो काय टोम नाही ऐकू नको तुला पटली ठेव नाही तर कोणाला बी देऊन टाकतो आपल्याकडे द्यायला आणि घ्यायला लोक लय ते लय काय बोलता ह्यातच भरतं तुमचं आणि माझं बघा बेडू तुला नाही पटली मी कुणाला बी देतो कोण बी घेतोय काय त्याला काय मग कोण ती माझी मी बघीन की तू कशाला लांब शेंड हाणायला लागली प्लेट आहे काय गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडला पहिलीच पोच तुला विचारून तिला पोच करायचं असतं तुला एक कमी पण तिला एक आगाव पान मीठ लय दात घासले का दाखवू नको